मैद्याची अशी छानशी रोटी बनवायची, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. अगदी मऊसूत बनते रोटी, बघू शकताय. तर मैदा ओवा टाकून थोडंसं गरम करून तेल घालून मी पीठ मळून घेतलेलं आहे, बघू शकता. इथे काळे तीळ घेतलेलं आहे. काळे तीळ केसांसाठी खूप चांगले असतात, त्यांना तुम्ही रोटीमध्ये या चपातीमध्ये लाटताना आपण घालून गरम करून खाऊ शकताय. मस्त छान पण लागते खायला. तर एवढासा गोळा घ्यायचा, आपली चपाती जसं करतो आपण ह्याला शेप वेगळं तुम्ही देऊ शकताय, रोटीसारखा म्हणा, अंडा आकार, चौकोनी असा किंवा त्रिकोणी. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला पीठ लावून. थोडंसं घट्ट मळायचं पीठ. पूर्ण थोडीशी आपली जाडसरच रोटी आपण लाटून घ्यायची. त्याला आपण काळे तीळ आपण वरून टाकून थोडंसं लाटायचं, म्हणजे काळे तीळ छान रोटीला आपल्या चिटकून राहतील, त्याच्यामुळे रोटी अगदी मस्त छान चवदार होईल. थोडीशी कोथिंबीरची पानं सुद्धा टाकायच्या मध्ये आणि त्याला सुद्धा लाटून घ्यायची, म्हणजे ते पिठाला चिकटून राहील. ह्याला आता आपण शिस्तीत उचलायचं, अगदी मध्यम आचेवर ठेवायचं आहे गॅसला. थोडासा गरम झाला तवा की आपण अशी रोटी तव्यावर टाकून द्यायची शेकायला. कशी शेकल्या तुम्ही बघू पण शकता. इथं अगदी छान मस्त चवदार. तोपर्यंत इकडे रोटी मी तयार बी सुद्धा केले. वरून फक्त तीळ टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लाटून घ्यायचं आपलं. रोटीला एक साईडनं अगदी व्यवस्थित भाजू द्यायचं, त्याला गॅस मोठा करायचा नाही. एका साईडनं पूर्ण शेकून तयार झाली रोटी, तर गॅसवर आपण दुसरी साईड गॅसवर भाजून घ्यायची आहे. अगदी छान पटकन बनत्या, मस्तच रोटी तयार होत्या. बघू शकता तुम्ही किती छान भाजत आहे, अगदी हॉटेल सारखी लागेल. छान मस्त रोटी आपली तयार झालेली आहे. कडेने सुद्धा व्यवस्थित तुम्ही त्याला भाजून घ्यायचं आहे, तितकीच चव लागेल तुला. थोडंसं तूप घालून आपण त्याला रोटी लावू शकतो किंवा तेल सुद्धा तुम्ही लावू शकताय. तर अशा पद्धतीनं नक्कीच रोटी बनवा. भाकरीच्या तव्यात तेल बिलकुल नाही लावायचं आहे आपल्याला. रोटी पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे. एक साईड तव्यावर भाजायची, डायरेक्ट एक साईड गॅसवर भाजून घ्यायची. अशा पद्धतीने एकदा मैद्याची रोटी नक्कीच करून खाऊन बघा. व्हिडिओ आवडला की लाईक शेअर, इतरांनाही व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन.